शहराची जीवनवाहिनी असलेल्या सिटीलिंक बसच्या चालकाला रिक्षा चालकांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास नाशिक रोड परिसरात घडली. या घटनेच्या निषेधार्थ सर्व बस चालकांनी आपल्या बसेस भर रस्त्यात उभ्या करून नाशिक रोड पोलीस ठाणे गाठले. यामुळे सुमारे 1.5 ते 2 तास नाशिक रोड परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सिटीलिंक बस चालक लक्ष्मण नायकार हे सकाळी 9च्या सुमारास आपली बस घेऊन नाशिक रोड बस स्थानकातून जात होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे एका रिक्षा चालकाने आपली रिक्षा बसच्या आरवी लावली. त्याने बस चालक नायकार यांना बस मागे घेण्यास सांगितले. मात्र मागे इतर रिक्षा असल्याने बस मागे घेणे शक्य नव्हते. या किरकोळ वादाचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाले. संतापलेल्या रिक्षा चालकाने थेट बसमध्ये चढून बसची चावी काढून घेतली. चालक नायकार खाली उतरले असता रिक्षा चालक आणि त्याच्या मित्रांनी त्यांना बेदम मारहाण केली. इतर चालक मदतीला धावून येताच हल्लेखोर रिक्षा चालक तिथून पसार झाले. आज लग्नसराईची मोठी तिथी असल्याने रस्त्यांवर मोठी गर्दी होती. बस चालकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव बसेस रस्त्यावरच उभ्या केल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे, महिलांचे आणि वऱ्हाडी मंडळींचे यामुळे अतोनात हाल झाले. कडक उन्हात प्रवाशांना ताटकळत राहावे लागले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सुमारे 1.5 तासानंतर रस्ता मोकळा करण्यात आला खरा, मात्र बस चालकांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न नेहमीच निर्माण होतो. अशा परिस्थितीत काम करणे कठीण आहे, अशी भावना चालकांनी व्यक्त केली. त्यानंतर सर्व चालक आपल्या बसेस घेऊन डेपोमध्ये परतल्याने शहरातील सिटीलिंक सेवा विस्कळीत झाली होती. पोलीस आता मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.